श्री स्वामी समर्थ दादांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय. परत एकदा सर्वांना. झाली दिवाळी. दिवाळीनं तर दिवाळं काढलंय सगळ्यांचं. खर्च 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 नुसता खर्च नाही का. आम्ही पण आलो आता गावाकून. खूप थकल्यावानी झालं. मस्त गेली दिवाळी. सगळ्यांना भेटलो, आजीला भेटलो, मामाला भेटलो, सासूकडे गेले होते, सासूकडे राहिले, ननंदबाईकडे गेलते, ननंदबाईकडे राहिलो 1-2 दिवस. शेवटी घरीच आलो. असं वाटतं मामाच्या घरी सुख लागन कानू, आजीच्या घरी सुख लागन कानू, सासूच्या घरी सुख लागन कानू. सुख कुठंच नाहीये. सुख फक्त आपल्या घरी नाही का. गरीबाची झोपडीतच सुख राहतं नाही का. कोणी कोणाच्या घरी किती बंगला असला, किती प्रॉपर्टी असली, किती हे असलं तर शेवटी आपलंच आपल्याला काम येतं. शेवटी आपल्याच घरी आपल्याला करमत नाही का. त्याच्यामुळं मी आलोय आमच्या घरी. निवांत 2 दिवस झोपा घेतल्या. म्हणलं नंतर घरात बघू काय आवरायचंय काय नाही आवरायचंय. दिवाळी झाली, हिंडून फिरून झालं, आराम झाला. आज 2 दिवसांनी शाळा उघडणार आहे. मग शाळेचा आता तयारी करावं लागन. पोरांचा अभ्यास राहिलेला आहे. आता काही त्यांना अभ्यास करून घ्यावा लागन त्याच्याकडून नाही का. आपलं रुटीन चालू होऊन जातं रोजचं. तेच म्हणलं तुमचं कसं काय. आम्ही तर आलोय आता गावाहून. आता उन्हाळ्याशिवाय कुठंच नाही जायचं. निवांत आता आपले रोजचे काम चालू राहील. पोरांना नेऊन सोडायचं, आणायचं, घ्यायला जायचं. आणि माझी शाळा पण चालू होणार आहे 29 तारखेला. त्याच्यामुळं फ्रेश होऊन आलं. तुमचे दाजी तर झाले 2 दिवसापासून लंबे लाटच आहे पलंगावर बघा. ते बोर होऊन आला. फिरून खूप बोर होते. आम्ही ह्या सुट्ट्यामध्ये नातेवाईकांकडे पण गेलो आणि देवदर्शनही केले. तुम्हाला ब्लॉग टाकले 2-3. गडावर गेलो, माळ्यावर गेलो. गडावर महादेवाची हे स्थापना आहे किती दिवसाची. ऐतिहासिक मंदिर आहे तिथं. आणि नवलाई माता एक माळ्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकले आम्ही. तो पण एक ब्लॉग होता बघा. तिथेही गेलो. कुलदेवीचं दर्शन घेतलं, सगळ्यांचं दर्शन घेतलं, सगळ्यांचे आशीर्वाद ऐकले, सगळ्यांकडं गोडधोड खाल्लं. शेवटी घरी आलो. मी म्हणलं यांना तुमच्या दाजीला सगळीकडे फिरलो म्हणलं. आनंद आपल्याच घरात आला म्हणलं नाही का. नो टेन्शन नो फिकीर. मस्त येऊन 2 दिवस झोपून राहिलो. काय स्वयंपाक केला, परत स्वयंपाक करायचा, धुणं भांडे करायचं, मस्त दिवसभर झोपा घ्यायचं. तेवढंच केलंय. खूप थकल्यावानी झालं होतं दादांनो. पण फ्रेश पण वाटलं. पाऊस चालू आहे. खूप पाऊस चालू आहे. बाहेर निघल्या जात नाहीये. 2 दिवसापासून पाऊस पाऊस पाऊस. म्हणलं जा. पूर्ण पावसात चालू आहे. जास्त फिरतं नाही आलं. मक्का मोडू म्हणलं होतं दादांनो, पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं मक्का पण कॅन्सल केली. म्हणलं जाऊ दे, ऊन पडल्यावर खुदच मग बघू, रोजदारनी लावून देऊ, ते देऊन टाकू म्हणलं मोडायला मक्का. त्याची रिक्स घेतली नाही. परत मक्का मोडा म्हणलं, परत ते कंस भिजतात, नुकसान होती. आज फोन केला. आज भरपूर पाऊस झाला म्हणजे रात्री भरपूर पाऊस झाला. आणि काल पाऊस उघडल्यावर निघलो आम्ही. आणि तुम्हाला सांगते गावाकडे इतकं भारी वातावरण झालं ना. सगळीकडे हिरवगार डोंगर असे मस्त सजलेले. निघूच वाटत नाही. इतका आनंद वाटतो ना ते हिरवगार वातावरण बघून. खरंच निसर्गा इतकं सुंदर काहीच नाहीये बरं का. आपलं शरीर आपल्याला वाटतं चमकदार आहे आपल्यावरून, पण आपलं शरीर इतकं घाण आहे. आपण जर आत डोकवून बघितलं ना आपल्या शरीराची, आपल्याला भीती वाटत. सगळे त्याच्यात किडे मोकडे. सगळ्यात सुंदर म्हणजे निसर्ग आला. किती सुंदर काहीच नाही. कितीही टेन्शन असो, किती काही असो, पण माणूस या निसर्ग रम्य वातावरणात जर गेले ना, खरंच माणूस हसल्याशिवाय राहत नाही. मनाला खूप आनंद होतो. खरंच निसर्ग इतकं सुंदर काहीच नाहीये. म्हणजे काहीच नाही. निसर्गापुढे कोणताच सुंदर नाही. खरंच आहे ना. असं पाऊस चालू, ते हिरवगार वातावरण खूप छान वाटत होतं. असं वाटत पावसात भिजाव. पण पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलं दादांनो. थोडं जरी पावसात भिजलं सर्दी खोकला येतो. त्याच्यामुळं काही रिक्स घेतली नाही तर नाही. लगेच खरखर करायला लागतं. मला खूप भिजा वाटत होतं. खूप नाचावं वाटत होतं. पण आता कसे बंधन आले, सगळ्या गोष्टी आल्या. तुमच्या दाजींचं काही नसतं. तुला जे करायचं ते कर. पण शेवटी
जगापुढे हरावं लागतं, जगाचं ऐकावं लागतं. जग जनार्दन हे नाव ठेवतं, त्याच्यामुळं काही गोष्टी आपल्याला अशाच ठेवावं लागत्या, नाही का. बरं, आमची दिवाळी अशी गेली. दादांनो, तुमची दिवाळी कशी गेली कमेंटमध्ये जरूर सांगा. रामकृष्ण हरी सर्वांना. दाजी बोला 2 शब्द. चला बाय. लाईव्ह मध्ये आपलं सॉरी लाईव्हला पण यायचंय आम्हाला थोड्या वेळाने. लाईव्ह बी बंद आहे आता त्या दिवाळीपासून. लाईव्ह घेतला गेला नाही. दिवाळीची धावपळ चालू होती त्याच्यात बी लाईव्ह घेतला गेला नाही कामामुळे. चला बाय. रामकृष्ण हरी सर्वांना. आणि मी खूप छान. कोण कुठं कुठं फिरलं दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये नक्की कमेंट मध्ये सांगा. चला बाय. बाय सर्वांना. रामकृष्ण हरी. शुभरात्री. शुभरात्री सर्वांना.